दरम्यान शहाणपणा केला तर मान उडवेन असं दिल्लीत बकऱ्याला सांगितलं असल्याचं राऊत म्हणालेत। तर खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या बकऱ्याचा फोटो राऊतांनी ट्विट करत हे विधान केलंय। 2 ते 3 दिवस थांबा, माझ्या ट्विटचा अर्थ कळेल असं संजय राऊत म्हणालेत। तर तुम्ही लपणारे उंदीर आहात, शिंदे तुम्हाला पुरून उरले असं यावर संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय। ट्विट करून राजकारण होत नसतं, शिरसाटांनी राऊतांना हे प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल, कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल। आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा। एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत, हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय।